यावर्षी चैत्र नवरात्र उत्सव हा 19 मार्च 2026 रोजी सुरू होत आहे आणि तो 27 मार्च 2026 पर्यंत आहे. तर चैत्र नवरात्रीला घटस्थापना कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या इकडे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सवही साजरा केला जातो. जसं शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे, तसंच महत्त्व हे चैत्र नवरात्रीलाही आहे. त्यामुळं याच्या अगोदर जर तुम्ही कधी घट बसवत नसाल, तर या वर्षीपासून या नवरात्र उत्सवामध्येही घट आवर्जून बसवा. घट कसा बसवायचा, धान्य उगवावे म्हणून काय करायचं, धान्य कुजू नये, दाटसर छान धान्य उगवावं, यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवसापासून आपल्याला नवरात्रीचा प्रारंभ होतो आहे. तर या 9ही दिवसामध्ये आई भगवतीची, कुलदेवतेची सेवा मनापासून केल्यानं आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट होत असते. आई भगवतीची सेवा ही कधीही वाया जात नाही. त्यामुळं घरात जेवढा दाट घट उगवतो, तितकीच घराची भरभराट होते असं मानलं जातं. जर तुमच्या घरात घट बसवत नसतील, तर या दिवशीपासून अखंड दिवा तरी अवश्य लावा. अखंड दिवा कसा लावायचा, त्याच्यासाठी तेल कमी लागेल यासाठीच्याही महत्त्वाच्या टिप्स यासाठीही मी एक व्हिडिओ बनवणार आहे. पण जर या चॅनेलवरती तुम्ही या व्हिडिओच्या निमित्तानं नवीन आलेला असाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही एक लाईक करायला अजिबात विसरू नका. देव हा मान्यावर असतो. आपण म्हणत असतो की शारदीय नवरात्र उत्सव हाच आपला नवरात्र उत्सव, पण चैत्र नवरात्र ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळं यावेळी घट बसवताना आपल्याला पहिले तर वावरी लागेल. वावरी म्हणजे रानातील काळी माती. तर आपण ज्या पद्धतीची माती वापरतो त्या पद्धतीनं घट उगवत असतो. तर यासाठी आपल्याला चाळलेली माती घ्यायची नाही आहे. जर का आपण चाळलेली माती वापरली तर घट हा व्यवस्थित उगवत नाही, तो पिवळा पडतो. कारण घटाच्या मातीमध्ये चिखल झालेला असतो आणि धान्य व्यवस्थित उगवत नाही. त्यासाठी थोडेफार खडे असलेली माती घ्यायची आणि एक घटही घ्यायचा. तो घट अगदी मोठाही नाही घ्यायचा आणि छोटाही नाही घ्यायचा. त्याच्या तोंडाला अशा पद्धतीनं कल्हावा बांधून घ्यायचा. त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आणि हळदी कुंकवाची 5 बोटं उमटवून घ्यायची. त्याच्यामध्ये 9 प्रकारचं धान्य हे टाकायचं असतं. या 9 प्रकारच्या धान्यात तुमच्या घरी, तुमच्या गावाकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही 9 प्रकारचं धान्य हे घेऊ शकता. व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीनं थोडंसं लांब लांब असं हे धान्य पसरवून घ्यायचं. धान्य दाबायचं नाही किंवा दाबूनही बसवायचं नाही आहे. हलक्या हातानं असं व्यवस्थित पेरून घ्यायचं. एकाच ठिकाणी जास्तही टाकायचं नाही. त्याच्यानंतर पुन्हा एक मातीचा थर लावायचा आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती थोडं थोडं धान्य हे पेरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं 2 लेयर द्यायच्या. त्याच्यानंतरच त्याच्यावरती पुन्हा एकदा माती टाकायची आणि आता आपल्याला उरलेलं धान्य हे पेरून घ्यायचं आहे. जर आपण एकत्रच माती टाकली आणि एकाच थरामध्ये सगळं धान्य टाकलं तर ते व्यवस्थित उगवत नाही आणि घटही हलला जाऊ शकतो. घटाच्या खाली आपल्याला कोणत्याही प्रकारचं धान्य टाकायचं नाही आहे. ज्या ठिकाणी आपण घट ठेवणार आहोत तिथली माती थोडीशी हलक्या हातानं काढून घ्यायची. पूर्णही काढायची नाही आहे. थोडासा खड्डा करायचा आणि तिथं तो घट ठेवायचा. कारण त्याच्या खाली जर आपण धान्य पेरलं तर ते धान्य उगवल्यानंतर घट हा कलू शकतो. असे धान्याचे 2 लेयर दिल्यानंतर पुन्हा माती टाकायची आणि मी ही हातात खपली घेतली आहे, तर ती खपली ही अशा पद्धतीनं खोवून द्यायची. अगदी जवळही नाही आणि अगदी लांबही नाही. अशा पद्धतीनं खपलीचं टोक वरचं हे वरती यायला पाहिजे. अशा पद्धतीनं खपली ही आपल्याला पेरून घ्यायची आहे. ज्यावेळी आपण 2 ते 3 थरांमध्ये अशा पद्धतीनं धान्य पेरतो त्यावेळी घट हा अगदी दाटसर उगवत असतो. त्याच्यानंतर जे काही इतर धान्य आहे तेही अशाच पद्धतीनं व्यवस्थित पेरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती आपल्याला हलक्या हातानं माती टाकायची आहे. आता या घटामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता या सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या. 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, फूलही टाकायचं. आता त्याच्यामध्ये 5 नागवेलीची पानं टाकायची. ज्यावेळी आपण घट बसवतो त्यावेळी ते नागवेलीच्या पानांवरती बसवतात. त्यामुळं 5 नागवेलीची पानं ठेवायची. त्याच्यावरती एक नारळ घ्यायचा आणि तो नारळ आपल्याला ठेवायचा आहे.
तर अशा पद्धतीनं आपण घट हा बसवू शकतो. नारळ अगदी मोठाही घ्यायचा नाही आणि अगदी छोटाही घ्यायचा नाही. जसा आपला घट आहे, ज्या साईजमध्ये आपला घट आहे तशा पद्धतीनंच आपल्याला नारळ हा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित त्याची पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला पहिले तर दिवा लावून घ्यायचा, कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण असते. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची. त्यानंतर आपल्या घरात कुलदेवाचे जे काही टाक असतात तर ते टाकही त्यांनाही अभिषेक करायचा. अभिषेक करताना ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. कुलदेवीचा अभिषेक करताना ओम कुलदेवताय नमः या साध्या सोप्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. जर तुमच्या घरी कुलदेवीचा टाक नसेल तर सुपारी स्वरूपातही तुम्ही कुलदेवीची पूजाही करू शकता. तिलाही हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या. एखादं फूल वाहून घ्यायचं. शक्य असेल तर लाल जास्वंदीचं फूल जर तुम्हाला मिळालं तर तेही तुम्ही वाहायचं आहे. यावेळी अभिषेक करताना तुम्ही साध्या पाण्याचा, दुधाचा किंवा पंचामृताचा जे तुम्हाला शक्य असेल त्याचा अभिषेक करू शकता. 9 दिवस नंतर देवपूजा ही केली जात नाही, त्यामुळं या दिवशी पूजा करताना आपल्याला अभिषेक करून मगच देवाची पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण जो घट बसवलेला आहे तर तो घट आपल्याला त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. त्यासाठी थोडंसं तांदूळ घ्यायचं. त्या तांदळावरती थोडंसं हळद, कुंकू हे टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जो घट आहे तर तो त्याच्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. पहिल्या दिवशी घटाला ही नागवेलीच्या पानांची माळ घातली जाते. त्यामुळं पहिल्या दिवशी तुम्ही घटाला विड्याच्या पानांची माळ घालायची आहे आणि इतर दिवशी तुम्हाला शक्य होईल तशी जी मिळतील त्या फुलांची तुम्ही माळही घालू शकता. अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं घटाची पूजाही करून घ्यायची. घटालाही हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या. घटाला फूल वाहायचं. गजरा असेल तर गजरा वाहायचा आणि घटाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. या दिवशीपासून 9 दिवसापर्यंत आपल्याला घरात अखंड दिवा हा लावायचा असतो. अखंड दिवा म्हणजे काय, की दिव्यासारखं तेज आपल्या घरात यावं आणि दिव्यासारख्याच सगळ्या गोष्टी अखंड आपल्या घरात राहाव्यात म्हणून या 9ही दिवसात अखंड दिवा लावला जातो. त्याच्यासोबतच तुम्ही समई लावू शकता आणि तुम्हाला वाटेल तेवढं डेकोरेशन आपल्याला करू शकता. अशी साधी सोपी पूजा केल्यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे, की माझ्याकडून या पूजेत काही चूक-भूल झाली असेल तर मला क्षमा असावी आणि माझ्या घरात तुमच्या येण्यानं धनधान्य, सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य आणि ऐश्वर्य नांदू दे आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर, माझ्या घरावरती सदैव राहू दे. याच्यानंतर धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती करायची. त्याच्यानंतर दुर्गा मातेची आरती करायची. जर तुमच्या कुलदेवताची आरती तुम्हाला येत असेल तर तीही आरती तुम्ही करू शकता. अशी साधी सोप्या पद्धतीनं या नवरात्रीमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या काही वेगळ्या नाही आहेत. जिथं शारदीय नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करतो तशीच चैत्र नवरात्रीमध्येही ती तितकीच महत्त्वाची आहे आणि याच्या अगोदर जर तुम्ही करत नसाल तर आत्ता अवश्य करा. यावर्षी चैत्र नवरात्रीत घटस्थापनेचा मुहूर्त हा 19 तारखेला 6:53 ते 7:43 आहे आणि जर तुम्हाला या टायमिंगमध्ये नाही जमलं तर दुपारी अभिजात मुहूर्त हा 12:05 ते 12:53 आहे. तर यावेळी तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.